2-5 लोक आहेत तुमच्यासारखे, पण आता त्यांना काही किंमत नाही गावात. आपण मित्र आहोत लहानपणापासून, पण तुम्ही तेव्हाही खेळामध्ये रडीचा डाव खेळायचा. आम्ही वाद नको म्हणून गप्प राहायचो, पण आता तुमचं वय झालंय तेव्हा सोडा आता हा स्वभाव. आधी हात सोडा. राग सोडणार असाल तर सोडतो तुम्हाला. ठीक आहे, नाही करणार विरोध. आता सोडा. पण खरे बोलताय ना? हो म्हणतोय ना. सोडा. ठीक आहे. कुठे जाताय तुम्ही? माझ्या घरी. नको जाऊ. स्मशानात जाऊ का सरळ पेटवून घ्यायला? नको, तिकडेही तुम्ही सगळे याल मला चितेतून खेचायला. मी घरीच जातोय. माझा आणि तुम्हा सर्वांचा संबंध संपला. माझा विरोध आता फक्त माझ्याशी. मला कुणाशी काहीही संबंध ठेवायचा नाहीये. उपोषण वगैरे काही करणार नाहीये मी, आणि विरोधही करणार नाही. मी स्वतःला माझ्या शरीराच्या भिंतीत कोंडून ठेवणार आणि माझ्या शरीरात जिवंत समाधी घेणार. अगो, मी सांगितले हो त्याला. मग वा, छान, अगदी छान दिसतंय. आज आपले पितर स्वर्गातून पुष्पवृष्टी करत असतील तुमच्यावर. 42 पिढ्यांचा उद्धार केलात म्हणून. पण मी आता काही बोलणार नाही. विरोध नाही, काही नाही. तुम्ही कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळा, पण यापुढे माझ्याशी या घरात कोणी भाषण करायचे नाही. माझा स्वयंपाकही कोणी करायचा नाही. माझा स्वयंपाक मी करेन. मी माझ्या खोलीतही मला कोणी नकोय. सुभद्रे, तुझे सामान घेऊन जा दुसऱ्या खोलीत ताबडतोब. तुमचा आणि माझा संबंध संपला. तुम्ही मला मेलात आणि मी तुम्हाला. रुक्मिणी परचुरे, लुगडे छान नेसलेत. आता अजून काहीही उद्योग करायचे असतील तर ते करा. नटा, मुरडा, काजळ घाला, तोंडे रंगवा आणि ठुमकत ठुमकत पुण्यातल्या 52 खणीत जाऊन उभ्या राहा. किंवा गावातल्या पुरुषांनाही बोलवा. मी चकार शब्द काढणार नाही. आग लागो तुमच्या तोंडाला. निलागा. सुभद्रे, मारा, नवऱ्याला मारा आणि त्याच्या नावानं मळवट भरून नाचा. तूही उभी राहा यांच्या सोबत खिडकीत. टाळ्या.
स्वयंपाक करू शकत नाही, हा नशीब कबूल केलं. पण जेवणाला नावे उत्तम ठेवू शकते. हे मात्र बरोबर बोलली. मला माहित होते तू येणार. हे बघा, आता पतीला सोडून आणखी कुठे जाणार? ते म्हणते घे. लागेल ना तिला. अगं. एकच काय ते अशी येईल. मामांची नमस्कार करते. आयुष्मान भव. नमस्कार करते. आशीर्वाद. गोदे बस. अहो काहीतरीच काय. नको. अगं असं कसं, आज तू परीक्षक आहेस, आज तुझा मान आहे. ये गोदे बस. हा, बर. बसा बसा. बसा बसा. तर आता खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात होत आहे. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आपापल्या घरी जाऊन पदार्थ करायचा आहे. तुम्हाला 2 घटकांचा अवधी देण्यात आला आहे. 2 घटकानंतर आपापला पदार्थ इथे आमच्या समोर आणून ठेवायचा. परीक्षक मंडळ तो पदार्थ चाखून पाहिल. करीन की मदत. चला, एक गोष्ट चांगली घडणार म्हटल्यावर सगळ्या गोष्टी चांगल्या घडायला लागतात. आता बायका आपापली डोकी वापरून वेगवेगळे पदार्थ तयार करणार आणि केवळ परीक्षकांना नव्हे तर सगळ्यांना ते खायला मिळणार. सोडा म्हणा. पदार्थ बनवण्यापर्यंत ठीक होतं, पण त्या रुक्मिणी काकूंच्या नादी लागून तुम्ही हे जे शाळा प्रकार वाढवलाय ना, त्यामुळे सगळे नाचतायत आणि ते मला बिलकुल मान्य नाहीये. मग तुला नक्की काय मान्य आहे ते तरी सांग. आमच्या शब्दाला किंमत आहे कुठे? आमच्या म्हणजे शंकर बापू बद्दल बोलायचे आहे का तूच? मी का वागायचो तुमच्याशी? मी चाललो. जायचे नाही. बोलणे अर्धवट टाकून जायचे नाही. हे का केले आणि कसे चांगले आहे हे ऐकून जायचे. चांगले वाईट तुम्हाला कळते ना, मग बस झालं. मला जाऊ द्या इथून. नाही, आरोप नाही करायचे. अहो नाही करत आरोप. करा तुम्हाला हवं ते, पण जाऊ दे मला एकदाच. अरे दादा काय करतोय ते? जो सोडा बघू त्याला. नाही, याला ऐकावेच लागेल. वल्लभपंत जाऊ दे त्याला, तो नाही ऐकायचा. सुगंध येतोय ना, सुगंध. तो करपल्याचा नाही, याचा या खिचडीचा. बघ, अरे बघ, तुला काय वाटलं या शंकर बापूला काही येत नाही? ही बघ, आता बघ, आता येतोय सुगंध. हा बापू, तुमचं हे कसं बाबाला माहितीच नव्हतं. नाही म्हणजे आम्ही प्रयत्न केला होता चूल बंदच्या काळात ते रांधण्याचा, पण जमलंच नाही. अहो फार अवघड असतंय प्रकरण. अरे अवघड काम करण्यात बापू परसुरेचा अगदी उजवा हात आहे. वा वा, माझा त्रागा दिसतो सगळ्यांना, पण मी किती गुणवान आहे, माझ्या अंगी किती कसब आहे हे कुणाला दिसतच नाही. अरे चूल बंदच्या गमजा कुणाला सांगताय? माझे कुणा वाचून काही अडत नाही. मग परतून घ्यायचं आणि त्याच्या बरोबरीनं थोडे हिंग आहे आणि थोडीशी हळद, म्हणजे चवीला बरे लागते. आता पुन्हा चांगले खरपूस परतायचे, जाळायचे नाही, त्याचं करपून टाक. हे सगळे परतून झाले की ह्या भातावर हे सगळे मिसळून घ्यायचे. बघ आहे ना, आहे का? हा, त्याच्यानंतर चवीला महत्वाचे मीठ टाकायचे आणि शेवटी लिंबू पिळायचे. हे असे आणि सर्व असा
एक जीव करायचा. हे बघ, आहे का? आहे ना? बघतेस ना? झाले एकदाचे चित्रांना तयार. अरे बघतोस काय? खा रे, खा ते खा. स्वादिष्ट आहे, खा तू. अरे 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 काय पाहतोय काय मी हे? सन्माननीय शंकरराव आणि हरहुन्नरी नारायण या दोन नाराज व्यक्तींची नाराजी दूर करून यांना स्पर्धेच्या ठिकाणी न्यायला आलो तर हे इथे मेजबानी जोडतायत. मग फार हलक्यात घेता तुम्ही आम्हाला. तुम्ही तिकडे स्पर्धा भरवा, नाही तर नागडे नाचा. आम्हाला पालखीतून नेले तरी त्या भ्रष्ट ठिकाणी येणार नाही आम्ही. ते बघू, पण हे काय केले आहे? काय म्हणजे? खिचडी, स्वादिष्ट खिचडी. तुम्हाला काय वाटलं तुम्ही आणि गावातल्या बायकांनी मिळून चूल बंदचं आंदोलन केलं तर आम्ही काय उपाशी राहू? स्वादिष्ट खिचडी केली यांनी. घरात तर काहीच स्वयंपाक केलेला नव्हता, मग ही खिचडी आली कुठून? यशोदे, तुझ्या बापूंना कमी लेखू नकोस. त्यांनीच केले ही खमंग खिचडी. बघ बघ, खाऊन बघ, पारणं फिटेल तुझ्या जिभेचे. वल्लभपंत, तुम्ही पण खा. शंकरराव, तुम्ही केली ती खिचडी? तुम्ही? साक्षात धर्म मार्तंडांनी? विश्वासच बसत नाहीये माझा. वाटले काय तुम्हाला मी म्हणजे कोण आहे? या तडफदार आणि तेजस्वी पुरुषाची कदर नाही तुम्हाला. वर तुम्ही त्यांना मी पुरुष असा धाक दाखवणार, त्यांना टाचे खाली तुडवणार. यात कसली आली आहे मर्दुमकी? काय पडतोय का काही प्रकाश? हे बघा, बायकांना नावे ठेवणे सोपे आहे, पण त्यांचे काम करणे म्हणजे काही खायचे काम नाही. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. अहो, धर्म मार्तंड सोडा, तुम्ही एक चांगला सुस्वभावी माणूस सुद्धा नाही आहात. आता काय करायचे? चव बघायची. चव बघ बरे. कसे आहे की नाही? हा नाही ना, अर्धे खायचे नाही हो. आता हे दुर्वांचे सरबत, तसे हिरवे जर्द आहे की नाही? ठेव ना, आता नाही घेत. हे पाहुण्यांकरता आहे, स्पर्धेकरता आहे. नंतर हा सगळं घेऊन टाकते. मग तिकडे काय सांगू मी? आता माझी स्पर्धेची सर्व तयारी झालेली आहे. तुला एक मौत सांगायची आहे. काय झाले? अगं, बापू आजोबांची मोठीच फजिती झाली. म्हणजे? अगं, स्पर्धेसाठी म्हणून मी आणि सोगासोबा बापू आजोबांना बोलवायला गेलो, तर तिकडे बापू आजोबा होतेच आणि आमचे आप्पाही होते. मग? अगं, ते दोघे बापूंनी केलेली खिचडी खात होते. काय? ओ, आम्हालाही नवल वाटले. मग जोग आजोबांनी खिचडी खाण्यासाठी हट्ट धरला, पण बापू आजोबा त्यांना द्यायच ना. शेवटी जोग आजोबांनी पातेले मिळवले आणि खिचडीचा एकच घास घेतला. का? एकच का? कारण त्यांना माहित होते बापूंनी केलेली खिचडी चांगली नसणार. आणि तसेच झाले, खिचडी बेचव होती. मग जोग आजोबा बापूंना ओरडले. सुभद्रा आजीच्या पदार्थांना नावे ठेवतात म्हणून खूप ओरडले. अंगलीत फजिती झाली त्यांची. एक काम कर बयो, सुलोचना आणि सुभद्राला मी बोलावलंय म्हणून सांग. हो, आलेच.
पदार्थ आम्ही चाखलेले आहेत आणि त्याच्या गुणदोषांची चर्चा सुद्धा केलेली आहे. परंतु ही स्पर्धा पदार्थ उत्तम होणे याबरोबरच त्या पदार्थाचे नाव अचूकपणे लिहिता येणे याची सुद्धा आहे. साऱ्या गृहिणींनी फार मेहनत घेऊन आणि मोठ्या उत्साहाने हे सगळे पदार्थ तयार केलेले आहेत. सारे पदार्थ अतिशय उत्तम होते. त्यातील चुरस थोड्याफार फरकांचीच आहे. मात्र पाककृतीचा निर्णय राखून ठेवण्यात आलेला आहे. का? ऐका, शांत व्हा, शांत व्हा. असे काय करताय? पदार्थ लेखनाचा दुसरा टप्पा अजून व्हायचाय ना. त्यासाठी पुरेशी अक्षर ओळख होणे अद्याप बाकी आहे साऱ्यांचे. आता रुक्मिणी वहिनींनी जी शाळा सुरू केली आहे त्या शाळेत नियमितपणे जाऊन गावातील स्त्रियांनी शिक्षित व्हावे अशी आमची इच्छा आहे. म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपण आज जो पदार्थ केलेला आहे त्याचे नाव पाटीवर व्यवस्थित लिहून दाखवायचे आहे. हो, तेव्हा या पदार्थाचे गुण आणि त्याचे नाव लिहून दाखवण्याचे गुण हे जिला अधिक मिळेल तिला विजयी घोषित केले जाईल. किती दिवसांनी तुझ्याची घावरे आले ताटात. लुसलुसीत सोनेरी आणि त्यात ही चटणी. आवडले ना? म्हणजे काय, अगं त्या गोदाच्या हातचं खाऊन असा वीट आला होता. बरं झालं तुम्ही ते चूल बंद आंदोलन मागे घेतलेत ते. आणि त्यात आज शंकर बापूंनी त्यांच्याची खिचडी खायला लावली मला. पोटात जुलूम सहन करावा लागला. वाढू का आणखीन? वाढ वाढ वाढ, आणखीन वाढ. आणि उद्या न्याहारीला सकाळी खमंग ताकातली उकड कर. आणि परवा पातोय आणि तेरवा आणि मुख्य म्हणजे स्पर्धा संपली की पाटी आणि खडू अडगळच्या खोलीत देऊन टाकायची. भारी झाली हौस शिक्षणाची. आता यावर अजिबात वाद नको. वाढ वाढ वाढ, चटणी वाढ बघू. सुलोचने, अगं 4 दिवस तुझ्या हातचे जेवलो नाही तर कुठे दुष्काळ देऊन पडलो असं झालं होतं मला. आता परत असं कधी करू नकोस. हवं तर लिहा वाचायला शिक. मी काय ते शंकर बापूंसारखा कर्जा का नाही? अगुबाई, तेच म्हणत होते हो मी. तुम्ही अगदी खरवसासारखे गोड आणि मऊ आहात हो. खरवस? अगुबाई, मी सांगायचेच विसरले. दामले काकू आहेत की नाही, त्यांची गाय व्याली आहे. त्यांनी भरपूर चीक आणून दिला हो. म्हणून तुमच्या आवडीचा भरपूर वेलची घातलेला खरवस करणार होते. करू का हो? अहो, त्यावरूनच आठवले मला. वा 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 वा, आज मला स्वर्गाचीच यात्रा घडणार आहे. सुलोचने, अगं तुझ्या समोर स्वर्गातील अप्सरा फिक्या पडतील, फिक्या. अगुबाई, काहीतरीच. मग त्यांना कुठे जमणार ही ताकाची कढी, पोह्याचे खमंग डांगर आणि खरवस. घ्या, बरे झाले. घ्या, अजून खा. दे 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 दे. वा 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 सुलोचने, वा वा. सखू, हे काय करतेस तू? मी अ काढते. असा? अगो, असा नसतो काढायचा. असा नसतो, मी बरोबर काढते. अगं नाही ग बाई, गणपत सांग ना हिला. हो सखू, बरोबर आहे महादेव दादाचे. तू चुकीचा काढतेस. नाही, मी बरोबर काढते.
अरे देवा, हिला कोण शिकवणार आता? आणि शिकून तरी काय करणार आहे? ते लग्न झाल्यावर हिच्या सासरी चालणार आहे का हे? आणि ही शिकलीये म्हटल्यावर हिच्याशी लग्न तरी करेल का कोण? का? त्याचा काय संबंध? अरे म्हणजे मुलींनी शिकू नये असे मत असणारे खूप लोक आहेत या जगात, आपल्या बापूंसारखे. मग अशा लोकांचे स्थळ आले तर ते नाही म्हणणार ना शिकलेली मुलगी पाहून. मला नवराच नको, पण मी शिकणार आणि मोठी झाल्यावर मुलांना पण शिकवणार. गावातल्या बायका शिकल्या तर मी जीवाचे बरे वाईट करून घेईन असे म्हणणे ही एक प्रकारची धमकीच आहे शंकर बापूंची. शंकर बापूने सुभद्रा वहिनींना धमकवले आहे असे बोलून. याआधी अशीच भूमिका होती त्यांची. देवळातल्या दिव्याने स्वतःला पेटवायला निघाला होता हा माणूस, पण जबरदस्तीने जेरबंद केले तेव्हा त्याचे माथे ठिकाणावर आले. पण आता पुन्हा त्याचे माथे बहकले आहे असे दिसते. हे योग्य नाहीये. हे बघा, मी शंकर बापूंची बाजू घेत नाहीये, पण गावातल्या एका माणसाला अशी भूमिका का घ्यावी लागते याचा विचार करा. वाढ वडिलांपासून चालत आलेली परंपरा कशासाठी मोडायची? काय गरज काय त्याची? म्हणजे माणसाने प्रगती करायचीच नाही असे म्हणायचे का तुला? पण शिकण्यापासून काय अडले होते बायकांचे? सगळे सरळ सुरळीत सुखाने चालले होते ना, मग हे सारे आले कुठून मध्ये? शिक्षणाची गरजच काय म्हणतो मी. तुझ्याशी वाद घालण्यात काही अर्थच नाही. 100 वेळा झाले या विषयावर आपले बोलून, पण शंकर बापूंवर मात्र लक्ष ठेवायलाच हवं. काय झाले बापू? अगं सगळा गाव आणि आपल्या घरातले लोक माझ्या विरोधात गेलेत. सगळ्यांनी मला वाळीत टाकलाय. मला तुडवून बायका देवळातल्या शाळेत गेल्या. अगो माझे मरण मी डोळ्यांनी पाहिले. आता मी नाही सहन करू शकत. आणि आता हे जर असेच सुरू राहिले आणि दसऱ्याला लिहिण्या वाचण्याचा सोहळा झाला तर मी दसऱ्याला प्राणत्याग करणार. नका ना बोलू. का नको बोलू? का? तू काय करणार आहेस माझ्यासाठी? बोल ना. मी असे बोलू नये म्हणून तू काय करणार आहेस माझ्यासाठी? शिक्षण सोडशील? बापू तुला लहानाची मोठी केली, चांगल्या घरी तुझे लग्न केले, त्याचे तू असे पान फेडणार आहेस? अगं निदान तू तरी शिकू नको, माझी शपथ आहे तुला. आणि माझी शपथ तू मोडणार नाहीस याची खात्री आहे मला. कित्येक बायकांना चांगले मार्गदर्शनही मिळत नाही, पण माझ्या नशिबाने मला चांगली माणसे लाभली. बापू, आप्पा ही सुद्धा माझीच माणसे आहेत ना. बापू रागीट असले तरी त्यांनी आमचा सांभाळ केलाय हे मी विसरू शकत नाही ना. आमची आई गेली, त्यांनी आमचा आणि नानांचा विचार करून नानांचे दुसरे लग्न लावले. यात त्यांचा काही स्वार्थ नव्हता. त्यांची वागण्याची पद्धत चुकीची आहे, लोकांना न पटणारी आहे. आमच्या बापूंनी आमच्यावर माया केली, तुमच्या आप्पांनी तुमच्यावर माया केली. आपल्याला त्यांची मते पटत नाहीत म्हणून ती माणसे वाईट असे का समजावे? मला क्षमा करा, पण असे खूप विचार माझ्या सतत मनात येत राहतात. मी माझ्या आईला गमावले, आता मला माझ्या कुठल्याच माणसाला गमवायचे नाही.
यात मला तुमची सोबत हवी आहे. ठीक आहे, मी माझे मत तुमच्यावर लादणार नाही, पण तुम्ही चुकीच्या दिशेने विचार करता. ज्या दिवशी ते पटेल आणि मूळ रस्त्यावर यावंसे वाटेल त्या दिवशी मी तुमच्या बरोबर उभा असेल, एवढे लक्षात ठेवा. बापू का रागवले? हल्ली बापू जास्तच रागीट झाले. ते ना उपोषण करत होते बायकांनी शिकू नये म्हणून. हो, मी पण ऐकले होते. तिथेही ते सर्वांना घाबरवतच होते. मला एक कळत नाही, सगळीकडे त्यांना सगळ्यांना घाबरवायचेच का असते? आपण असे करूया का? कसे? आजी म्हणते की शाळेत जाऊन माणूस शहाणा होतो. मग बापूंना आपण शाळेत नेले तर तेही शिकले की शहाणे होतील, मग रागवणार नाही. म्हणणे बरोबर आहे तुझे, पण त्यांना शाळेत नेणार कोण? आणि ते तर शाळा बंद करण्याच्याच मागे आहेत. तेच ना. मग आपण जुराई देवीला त्यांचं नाव सांगूया, म्हणजे ती बघेल काय. चला, शाळेची वेळ झाली, बायका तेवढ्या जमल्या असतील. तुम्ही निघा लवकर. निघा म्हणजे? नाही, मला जरा दुसरे काम आहे. तुम्ही जा बघू. पण सांगितले ना जा म्हणून. निघा लवकर तुम्ही. जा सखू. बरे झाले लवकर तयार झालात. आज समारंभ आहे ना, आणि स्पर्धेचा निकाल सुद्धा आहे. त्याआधी लिहिण्याची स्पर्धा. खूप मौज आहे आज. रुक्मिणी आजीच्या शिष्य आज काय पराक्रम करतायत ते कळेलच. आज नक्की सीमोल्लंघन करणार बघा, त्या पताका फडकवणार. शिक्षण हे देखील अस्त्रच आहे, अज्ञान रूपी असुराचा वध करणार. हो, खरे तर या स्पर्धेच्या निमित्ताने गावात ना, काय म्हणता तुम्ही ते, आमूलाग्र बदल होणार आहे. अहो, आमूलाग्र नाही, आमूलाग्र बदल म्हणा बरे. आमूलाग्र. 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 बरोबर. आमूलाग्र बदल म्हणजे मुळापासूनचा बदल. अगदी खरे. तो बदल झाल्यामुळे गावातल्या बायकांमध्ये एक वेगळेच चैतन्य आले आहे. हो, आणि ते महत्वाचे आहे, कारण मला वाटते कुटुंबाचं पोषण करता हा बाप असतो, पण कुटुंबाला वळण आणि भावनेचा आधार देते ती आई. जेव्हा शिक्षित होते तेव्हा आपोआपच सारे कुटुंबही शिक्षित होते. अगदी खरे. आणि या साऱ्याचे श्रेय यशोदा तुम्हाला जाते. मला? पण ते कसे? आप्पा आणि रघु काका कोणाची बायको सुगरण यावरून वाद घालत होते, तेव्हा ही स्पर्धेची कल्पना तुमच्या डोक्यात आली आणि ती साऱ्यांनी उचलून धरली. अहो, साऱ्यांचे श्रेय आहे हे, पण तुम्हाला तुमच्या बायकोचेच कौतुक. पण आहेच ते खरे. परचुऱ्यांच्या आणि सान्यांच्या दोघांच्याही घरात तुम्ही खूप बदल घडवून आणलात. आपल्या प्रेमाच्या मंत्राने वसुलीच्या कामात तुम्ही जो निराळेपणा आणलात त्यामुळेच त्र्यंबक आजोबा बदलले. माझी अंधाराची भीती तुमच्यामुळेच कमी झाली. नाना आणि धाकट्या आई मधला दुरावा तुमच्यामुळेच कमी झाला. जादूच आहे ही. खरे म्हणजे प्रत्येकाकडे असते ही जादू, देवानेच दिलेली असते, पण आपण विसरतो. चांगले वाईट ओळखायला चुकतो. पण मी माझ्या मुलांना सारे शिकवणार आहे आणि ही जादू विसरू नका असंही सांगणार आहे. बरोबर ना? हो. आले का सगळे? मुख्य म्हणजे रुक्मिणी वहिनींच्या शाळेतल्या सगळ्या मुली आल्या आहेत ना? मुली. आज दसऱ्याचा दिवस. दरवर्षी आपण हा साजरा करतोच, पण आज केवळ दसरा नाहीये. आज आपल्या स्पर्धेची सांगताही आहे आणि निकाल पण. 3 महिन्यापूर्वी सगळ्यांनी केलेल्या पाककृतीचे
तेव्हाच परीक्षण झालेले आहे. पण आज पदार्थांची नावे लिहायची आहेत आणि तो स्पर्धेचा महत्वाचा भाग आहे. तेव्हा करायची सुरुवात. करायची. 1 2 3 करा सुरुवात लिहायला. चला, वेळ संपली. द्वारकाताई, पाट्या घ्या सगळ्यांच्या ताब्यात. अखेर तो क्षण आलेला आहे. स्पर्धेचा अंतिम निर्णय घेऊन झालेला आहे. विजेती कोण आहे ते नाव रुक्मिणी वहिनी जाहीर करतील. मैत्रिणींनो, आज दसरा, सीमोल्लंघनाचा दिवस आणि सरस्वती पूजनाचाही. आपण दोन्ही केले. धर्माच्या नावाखाली बायकांवर लादल्या गेलेल्या. मोठी माणसे, कावेरी आजी किंवा जोग आजोबांसारखी मुलांशी खेळता खेळता त्यांच्या सुखा सांगू लागली तर ते किती चटकन कळेल त्या मुलांना. हट्ट करू नका अशी मोठी माणसे सांगतात आम्हाला, पण आमचे बापू, कधी कधी आप्पा, नाना अशी मोठी माणसे मात्र आपला हट्ट सोडत नाही. असे का? माझी आई रुक्मिणी आजी यांचे झाले तसे कितीतरी बायकांचे अशा हट्टामुळे मोठेच नुकसान होत असेल. पण या सगळ्यावर उपाय काय असेल ह्याचा मी विचार करते. पुन्हा मला आईचीच आठवण येते. नाना तिच्याशी चुकीचे वागले, परंतु तिने आपला प्रेम करण्याचा धर्म सोडला नाही. रुक्मिणी आजीला बापू वाईट साईड बोलले तरी त्यांच्या आवडीचा गोडाचा शिरा केल्यावर त्यांच्यासाठी 4 जास्तीचे घास राखून ठेवायला ती विसरली नाही कधी. आत्तेने मोडक्या तोडक्या इंग्रजीत धाडलेली चिठ्ठी आजीने वाचली तेव्हा आमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. इतके येत असून तिने कधी त्याचा बडेजाव मिरवला नव्हता की चुकीचे वर्तन केले नव्हते. योग्य वेळ येईपर्यंत तिने वाट पाहिली. आज तिच्या शाळेला काहींनी विरोध केला, पण बहुतेक बायकांनी पाठिंबा दिला. आणि या बक्षिसाच्या आशेने नाही, मला याचे कौतुक वाटते की रुक्मिणी आजीमुळे बायकांना त्यांचा मान मिळाला. आणि त्याच्यापेक्षा मोठा दाखला असूच शकत नाही. आई म्हणायची, प्रेम, माया, वात्सल्य ही आपली अनमोल वस्त्रे आहेत आणि विवेक, बुद्धी आणि मान हे आपले दुर्मिळ दागिने आहेत. या साऱ्याचा अर्थ मला हळूहळू कळतोय. पण माझी खात्री आहे, मला मुले होईपर्यंत तो नक्कीच कळेल. ही माझी आणि आपल्या माणसांची छान गोष्ट माझ्या मुलांना सांगायची.
साऱ्या जगाला सांगायची